अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की येत्या 29 जून 2026 म्हणजे येत्या सोमवारी आपली वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात सर्व ठिकाणी साजरी होणार आहे. आता ज्येष्ठ महिना लागला. मराठी महिन्यानुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा सण साजरा होत असतो, ज्याला वटसावित्री व्रत देखील म्हटलं जातं. आता वटपौर्णिमा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक सुवासिनी जी आहे या दिवशी व्रत, उपवास असेल किंवा पूजा असेल ही मनोभावे श्रद्धेने करते आणि पतीच्या दीर्घायुसाठी उदंड आयुष्य लाभावं, त्यांना सोबत अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, संसार सुखाचा व्हावा यासाठी ती प्रार्थना करत असते. हे तर झालं, पण पौर्णिमा तिथी सुद्धा या दिवशी आहे, ज्येष्ठ पौर्णिमा, जी अत्यंत प्रभावी असते. प्रत्येक महिन्याची जी काही पौर्णिमा तिथी असते जी खूप प्रभावी आहे. आणि पौर्णिमा तिथी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आई भगवती कुलदेवीला ती समर्पित असते, माता लक्ष्मी श्री विष्णूला देखील ती समर्पित असते. त्यामुळे या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा, काही उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. फक्त वटपौर्णिमा आहे म्हणून फक्त वडाची पूजा केली म्हणून झालं असं नाही. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलेने या दिवशी काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत की जेणेकरून अखंड लक्ष्मी घरात नांदेल. जी घरामध्ये लक्ष्मी येत आहे, धन धान्य ऐश्वर सुख समृद्धी जे काही तुमच्या घरात येत आहे ते घरामध्ये चिरकाल टिकून राहावं, त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी, घराची संसाराची भरभराट व्हावी, डोक्यावर कर्ज निवारण व्हावं, यासाठी या सेवा प्रत्येक पौर्णिमेला करणं खूप गरजेचं आहे. याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे. खूप अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न देखील पडणार नाहीत. आता मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 29 जूनला पहाटे पहाटे आपली ही पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 29 जूनला ही दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी. आणि 30 जूनला मंगळवारी पहाटे ही तिथी संपणार आहे. त्याच्यामुळे 29 जूनचा पूर्ण दिवस आहे आपल्याकडे सर्व सेवा उपाय करण्यासाठी, वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. आता आपणास माहिती असेल की पौर्णिमा तिथी बघायला गेलं तर ही अत्यंत प्रभावी तिथी असते आपल्या आई भगवती कुलदेवीसाठी. आता 7 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, ज्यासाठी पौर्णिमा तिथी समर्पित असते. आता पौर्णिमा तिथी असेल तर आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक सांगते की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सर्वजण दिंडोरपर्यंत स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये सत्यनारायण पूजन करत असतो. आता खूप लोकांना प्रश्न पडेल की ताई सत्यनारायण पूजन नेमकं कधी करायचं आहे? तर आपल्याला जे प्रत्येक महिन्याला आपण सत्यनारायण पूजन करतो ते 29 जूनला सोमवारीच आपल्याला करायचं आहे. शक्य असेल तर 29 जूनला प्रदोष काळीच आपण सत्यनारायण पूजन करावं. अतिशय प्रभावी हा काळ असतो किंवा वेळ असते. संध्याकाळी 4:30 ते 7:30 किंवा 7:45 पर्यंत जो प्रदोष काळ असतो, संध्याकाळची वेळ, त्या काळातच आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. बघा, प्रदोष काळ अतिशय उत्तम आहे, या काळातच तुम्ही सत्यनारायण पूजन करावं अशीच मी विनंती करेल. जर नाही शक्य झालं तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही घरामध्ये सत्यनारायण पूजन करू शकता. घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करू शकता. आपल्या सगळ्यांना माहिती असेल सत्यनारायण पूजन कसं करायचं आहे. पोथी हवी असेल तुम्हाला सत्यनारायण पूजनाची तर अतिशय कमी किमतीमध्ये पोथी मिळते. तुमच्या घराजवळ जर दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल आणि त्या केंद्रात जर स्टॉल वगैरे असतील तिथे त्या साहित्याचे सर्व, तर नक्कीच तुम्हाला ती पोथी भेटून जाईल. आणि ज्यांना पाहिजे असेल किंवा ज्यांच्या घराजवळ केंद्र नाही आहे आणि ज्यांना पोथी पाहिजे आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा की मला पोथी हवी आहे, ऑनलाईन हवी आहे, घरपोच हवी आहे. तुम्हाला एका दादांचा नंबर ते पिन करून देईल किंवा कमेंट बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही त्यांच्याकडून मागवून घेऊ शकता. ते दादा जे आहे ते गुरुपीठ नाशिक, आपणास सगळ्यांना माहिती असेल, जिथे आपल्या गुरुमाऊलींचा दरबार भरतो प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी. तर तिथेच आपलं जे काही अधिष्ठान आहे आपल्या गुरुपीठामध्ये, तर तिथून ते पोथी तुम्हाला घरपोच भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की माझ्याकडे पोथी नाही आहे किंवा केंद्र जवळ नाही आहे. नक्कीच मी तुम्हाला ती माहिती शेअर करेल. तर आता येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजेच काय, सत्यनारायण पूजन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रदोष काळात करा किंवा दिवसभरामध्ये जर केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण अतिशय प्रभावी ही पूजा असते सत्यनारायण पूजन. सत्यनारायण देवता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री विष्णूंचंच एक स्वरूप आहे सत्यनारायण देवता. आणि ज्यांच्या घरामध्ये 12 महिन्यामध्ये 12 म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण 12 महिन्यात जर बरोबर प्रत्येक महिन्याचं सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं आणि 12 पौर्णिमा तुमच्याकडून घडल्या, तर खरंच सांगते तुम्हाला हळूहळू अनुभूती यायला सुरुवात होत असते. न चुकता प्रत्येक पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करावं. खूप साधी सोपी आणि खूप प्रभावी सेवा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले करणारी, डोक्यावर कर्ज निवारण करणारी, घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी आपली टिकून ठेवणारी आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकून ठेवणारी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. जेवढं सांगाल तेवढं कमी आहे या सेवेत दर, म्हणून सांगते की एकदा सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला.
तर ही झाली गोष्ट जी अतिशय प्रभावी सेवा आहे. आता वेळ आपली पौर्णिमा तिथी पण आहे, वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा तिथी पण आहे. तर या दिवशी पौर्णिमा तिथी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की कुलदेवीसाठी समर्पित असते. त्यामुळे प्रत्येक महिलेने या दिवशी आपल्या घरामध्ये आई भगवतीसाठी एक समर्पित सेवा करायची आहे. ती म्हणजेच कुठली? श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण एक पूर्ण पाठ आपल्याला करायचं आहे घरामध्ये. पौर्णिमा तिथीच्या दिवशी जर तुम्ही हा पाठ केला तर तुम्हाला कुलदेवीचं भरभरून आशीर्वाद प्राप्त होतं. आणि आपल्यास माहिती आहे की कुलदेवतांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल, ते जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. मुलांना शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, तुमच्या उद्योगधंदा, व्यवसाय किंवा तुमची नोकरी असेल, घरामध्ये शुभ कार्य असेल, घरामध्ये संतान प्राप्ती असेल, घरामध्ये घराची संसाराची भरभराट होणे असेल, उत्तरोत्तर प्रगती होणे असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पितर, कुलदेवी, कुलदेवत यांच्या जवळच आहेत. त्यामुळे ह्यांच्या तिघांना खूप प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या वेळोवेळी सेवा करणं, नामस्मरण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सांगते की वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये दिवसभरात आपण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आवर्जून जेवणाच्या अगोदर आपल्याला श्री दुर्गा ग्रंथाचा पाठ पारायण करायचं आहे. पूर्ण आपल्याला पाठ करताना मी एकच सांगेल की जी पोथी ज्यांच्याकडे असेल दुर्गा सप्तशती ग्रंथाची, तर त्याच्या अवतरणिका सर्वप्रथम काय करायचं? पाठ करताना सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे हात जोडून. एक माळ स्वामींची, एक माळ कुलदेवीची, म्हणजेच 99 मंत्राची करायची आहे. 99 मंत्र म्हणजेच कुठला? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, जी 3.5 शक्तिपीठांपैकी प्रत्येक देवीला ती समर्पित ही महामंत्र आहे. त्यामुळे ती एक माळ करायची. त्यानंतर तुम्हाला पोथीतल्या अवतरणिकापासून एक क्षमा प्रार्थनापर्यंत सगळं वाचायचं आहे. पाठ करणं म्हणजे फक्त 1 ते 13 अध्याय वाचणं नाही. अवतरणिकापासून ते शेवटपर्यंत क्षमा याचना किंवा क्षमा प्रार्थना आहे तिथपर्यंत जर वाचलं तरच तुमचा एक पाठ पूर्ण होतो आणि एका बैठकीतच तो वाचायचा आहे. सोबत तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेची एक माळ करा, 11 माळी करा, जास्तीत जास्त माळ करा. खूप जास्त प्रभावी ही माळ आहे किंवा नामस्मरण आहे कुलदेवीसाठी. तर ह्या सेवा घरात करायलाच पाहिजे. आता युएत ती म्हणजेच काय? अजून एक दुसरी सेवा ती म्हणजेच काय? तर पौर्णिमा तिथी आहे. तर या दिवशी ज्यांना पाठ करणं शक्य नसेल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं, त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं 11 वेळेस पठण करावं. अतिशय 5 मिनिटाचं हे स्तोत्र आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रम. पण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पूर्ण पाठाचं फळ तुम्हाला प्राप्त करून देणारी ही सेवा आहे. 11 वेळेस एका बैठकीमध्ये तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम दिवसभरात कधीही तुम्ही हे पठण करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच करा. त्यानंतर श्री सूक्तम जसं तुम्ही पठण करू शकता. या दिवशी आपल्या घरामध्ये आपण सकाळी आता तुम्हाला माहिती असेल की पौर्णिमा तिथी आहे, घरात सत्यनारायण पूजन करणार आहोत, वटपौर्णिमा आहे, सण आहे. तर नक्की सांगेल की आवर्जून आपल्या घराचा जो काही उंबरा आहे, प्रवेशद्वार आहे, तो स्वच्छ ठेवायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला आधी प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यावा. थोडंसं पाणी, गोमूत्र, मीठ आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्याने प्रवेशद्वार मागून पुढून स्वच्छ करावा, उंबरा स्वच्छ करावा, चौकट पूर्ण स्वच्छ करावी. बाहेरचं अंगण वगैरे जे काही ते फ्लॅटच्या बाहेर जी काही जागा असेल ती स्वच्छ करून घ्यावी, रांगोळी काढावी. उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबऱ्याचं पूजन या दिवशी आवर्जून करायचं आहे घरामध्ये. कारण की आपण सत्यनारायण देवता, माता लक्ष्मी, श्री हरिविष्णू, कुलदेवीचं घरामध्ये आपण सेवा करणार आहोत म्हणून सांगते आहे. तर हे करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला आपल्या जी काही गॅस शेगडी आहे ती पण घराचा सकाळी सकाळी स्वयंपाक चालू करण्याच्या अगोदरच गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे. तिथं अन्नपूर्णा मातेचा वास असतो, तर ते एक आपल्याला करून घ्यायचं आहे. सोबत या दिवशी घराची लादी पुसताना सुद्धा घराच्या लादीच्या पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आणि मीठ एकत्र करून ती लादी पुसायची आहे. जेणेकरून घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, ती पूर्णपणे निघून जाते. पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा ती कार्यान्वित होत असते. आणि ज्यावेळेस आपण घरामध्ये सेवा, पूजा काहीतरी करत असतो, मंगलमय वातावरण घरामध्ये असतं, त्यावेळेस आवर्जून अशा प्रकारे ही लादी पुसायला पाहिजे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन केलंच पाहिजे. सोबत प्रवेशद्वारावर हळद कुंकुम मिश्रित आपण स्वस्तिक काढावं, जे मांगल्याचं प्रतीक आहे. शुभ लाभ लिहायचे आहे आणि उंबऱ्याचं पूजन, प्रवेशद्वाराचं पूजन करायचं आहे. हे झालं. आता देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जे काही, आता पौर्णिमा तिथी आहे म्हटल्यावर आपल्याला माहिती असेल की बा कुलदेवीला समर्पित आहे, तर कुलदेवीचं टाक, फोटो, मूर्ती जे काही असेल त्याच्यावर तुम्हाला या दिवशी आवर्जून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणून किंवा श्री सूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक नक्कीच करायचा आहे. तर हा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर आपल्याला श्रीयंत्र घरामध्ये असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि बाळकृष्णाची मूर्ती जे आपल्याला विष्णूंचं प्रतीक आहे, त्यांच्यावर सुद्धा त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र असेल तर माता महालक्ष्मी जो काही मंत्र आहे, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आणि श्री सूक्तम 1 वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे.
बाळकृष्णाच्या मूर्तीवर पण अभिषेक करा, कारण की सत्यनारायण पूजा आपण घरामध्ये करणार आहोत म्हणून सांगते आहे. सोबत श्री विष्णूने सुद्धा सेवा आपण या दिवशी करणार आहोत घरात. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्ही अभिषेक करायचा आहे आणि पुरुष सूक्तम एक वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे. हे केलं त्यानंतर आपल्याला या दिवशी म्हणजे पौर्णिमा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत श्रीयंत्र, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुलदेवीचं टाक असेल किंवा मूर्ती असेल याच्यावर किंवा फोटो असेल याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे कुंकुमार्चनची. लक्ष्मी अक्षरशः खेचून आणणारी, अखंड लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले करणारी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. घरातली दरिद्री अलक्ष्मी घरातून बाहेर काढणारी खूप प्रभावी सेवा आहे. डोक्याला कर्ज निवारण करणारी खूप प्रभावी सेवा आहे. घरामध्ये धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य टिकून ठेवणारी आणि उत्तम आरोग्य प्रदान करणारी ही सेवा आहे. एवढंच मी याबद्दल सांगू शकेल. म्हणून सांगते की या दिवशी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरामध्ये दुर्गाष्टमी असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल, घरामध्ये आवर्जून देवघरातल्या माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर, कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे. हळदीचं कुंकू घ्यावं 5 बोटांनी किंवा 3 बोटांनी, अंगठा, मधलं बोट, तर्जनी यांनी तुम्हाला श्री सुक्तम 16 वेळेस पठण करून तुम्ही श्री सुक्तम कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणून तुम्ही एक माळ 99 मंत्र पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. माता महालक्ष्मी जो काही मंत्र आहे ते मंत्र पठण करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. पण आवर्जून या दिवशी कुंकुमार्चन घरामध्ये नक्कीच करा. जे माता महालक्ष्मीला सोबत आपल्या आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे ही सेवा, म्हणून सांगते की नक्कीच करा. सोबत आता हे झालं आपलं माता लक्ष्मीची सेवा, कुलदेवीची सेवा, सर्व काही सांगितलं, घरातले उपाय पण सांगितले. आवर्जून या दिवशी आपली जे काही तुळशीची पूजा पण आपण मनोभावे श्रद्धेने करावी. थोडंसं कच्चं दूध त्यात थोडंसं पाणी मिक्स करावं आणि आपण ज्याप्रमाणे पंचोपचार पूजा करतो रोज त्याचप्रमाणे तुळशीची पूजा करावी. पण देवीला कच्चं दूध आणि थोडंसं पाणी मिश्रण करून ते आपला तुळशीला वाहायचं आहे, जिथे मनोभावे श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. हे झालं. आता पौर्णिमा तिथी कुलदेवीचा हा वार आहे किंवा कुलदेवीला समर्पित हा वार असतो. तर आवर्जून तुमच्या घरातल्या कुलदेवीला आपण नक्कीच ब्लाऊज पीसची ओटी भरू शकता. जवळपास जर मंदिर असेल कुलदेवीचं तिथे जाऊन तुम्ही तिची ओटी भरू शकता, तरी सुद्धा चालेल, कारण की वट पौर्णिमा आहे या दिवशी, म्हणून सांगते आहे. एखाद्या सवाष्णीची नक्कीच आपण या दिवशी ओटी भरण्याचा मान असतो. तर तुम्ही आई भगवतीची ओटी भरली आणि त्यानंतर ते जे घरच्या घरी आणि ते नंतर ब्लाऊज पीस एखाद्या सवाष्णीला तुम्ही देऊ शकता किंवा स्वतः जरी वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा जवळपास मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ठेवून येऊ शकता नंतर, ते पण चालेल. पण नक्कीच करा जर शक्य असेल तर. आता हे झालं. त्यानंतर ते म्हणजे सत्यनारायण पूजन. तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजन झालंच पाहिजे आणि सोबत श्री हरी विष्णूंची सेवा सुद्धा करायची आहे, कारण की ज्या ठिकाणी श्री हरी विष्णूंची जास्तीत सेवा होते घरामध्ये त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआपच येऊन तिथे स्थायित होत असते आणि ती प्रसन्न होत असते. म्हणून सांगेल की या दिवशी आवर्जून व्यंकटेश स्तोत्रमचं पठण नक्कीच करावं. घरामध्ये श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र सुद्धा पठण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय याची एक माळ नक्कीच करावी. भरपूर साऱ्या सेवा सांगितल्या, भरपूर सारे उपाय सांगितलेले आहे. तर एकच सांगेल, यातले जेवढे शक्य होतील तेवढे सगळे करा. वाटलंच तर वेळात वेळ काढून सकाळपासून थोडे टप्प्याटप्प्याने सगळ्या सेवा करा, कारण की वटपौर्णिमा आहे, ज्येष्ठ पौर्णिमा आहे, खूप प्रभावी तिथी आहे. या सेवा घरात झाल्याच पाहिजे. एवढंच मी सांगेल. खूप प्रभावी सेवा आहे, नक्कीच करा. घरातल्या सगळ्यांनी मिळून करा वाटलं असतं, पण नक्कीच या सेवा करा. फक्त वडाची पूजा करणे एवढंच नाही, ते जर आपलं करायचं आहे, पण सोबत या दिवशी खूप मोठी पौर्णिमा आहे, जी ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि या दिवशी या घरात जर उपाय सेवा जर आपण केल्या तर खरंच सांगते तुमच्या घराची उत्तरोत्तर प्रगती होणार, म्हणजे होणार. हे 100% शाश्वत सत्य आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण हे उपाय तोडग्याने सेवा नक्कीच करा आणि अनुभूती घ्या. खरंच सांगते, ज्यांना आलेली आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. त्यांचे अनुभव नक्कीच इतर लोकांना त्यांची प्रेरणा मिळेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.